पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाहीये। विकास खर्गे समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। तोपर्यंत पार्थ पवारांवरील टांगती तलवार मात्र कायम आहे। पाहुयात यावरीलच एक हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरण, पार्थ पवारांचं टेन्शन कायम। खारगे समितीच्या निर्णयानं मोठा ट्विस्ट। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाहीये। विकास खारगे समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून 6 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। तोपर्यंत पार्थ पवारांवरील टांगती तलवार कायम आहे। पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे। या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विकास खारगे समितीनं अद्याप आपला अंतिम अहवाल तयार केलेला नाहीये। त्यामुळे पार्थ पवार यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही। राज्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे। या समितीला अहवाल सादर करण्यासाठी यापूर्वी 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती। अद्याप महत्त्वाची बैठक न झाल्यानं आणि तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी असल्यानं हा अहवाल सादर होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसेच जोपर्यंत हा अहवाल सरकारला प्राप्त होत नाही आणि त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत पार्थ पवार यांच्यावर टांगती तलवार कायम आहे। अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही। उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे, ती आज मी देणार आहे। कारण या समितीने जिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे त्या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। या प्रकरणामध्ये खर्गे समितीची चौकशी समिती सुरू आहे। त्यामध्ये चौकशीत दूध का दूध पाणी का पाणी होईल। या प्रकरणात आपल्याला आधी देखील माहिती की पार्थ पवारांचं कुठेही अधिकृतपणे नाव नव्हतं, तरीही या प्रकरणात पूर्ण चौकशी सुरू आहे। खर्गे समितीचा अहवाल अद्याप यायचा आहे। त्या समितीमध्ये नेमकं काय फाईंड मिळाले, कशा पद्धतीने तपास झाला आणि नेमकं त्याच्यामध्ये काय आढळलं याची अधिकृत माहिती समोर येईल आणि त्यावेळेला यावर बोलणं योग्य राहील। अंजली दमानियाकडे जर काही आरोप असतील किंवा पुरावे असतील, त्यांनी जो आरोप केला आहे त्याच्यावर जर काही बेस त्यांच्याकडे असेल तर त्यांनी खरं पोलिसांकडे दिला पाहिजे। झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु त्याच्या कोणी केला, का केला, कसा केला आणि याच्यावर आता चर्चा करण्यापेक्षा त्याचे पुरावे जर आपण पोलिसांकडे दिले तर योग्य रीतीने त्याचा तपास सुद्धा होईल। पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटलं होतं। मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी फेटाळून लावल्यात। कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही। पार्थ पवार जमीन घोटाळ्यातून सुटणं शक्यच नाही असं म्हणत अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। हा अहवाल अजून आलेलाच नाही, मी पूर्ण माहिती घेतली आहे। अजून हा अहवाल रिलीज झालेला नाही, त्याची इनफॅक्ट शेवटची बैठक सुद्धा अजून बाकी आहे अशी माहिती मला आता त्या विभागाकडनं मिळतेय। ही कुठचीही क्लीन चिट पार्थ पवारला मिळालेली नाही, तर म्हणून आत्ताच्या घटनेला जी चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण झालेली नाही। दरम्यान पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे होतं। जेव्हा एखादा नवीन कार्यकर्ता राजकारणात येतो तेव्हा त्याने आपल्यावर असलेले आरोप आणि संशयाचे मळब दूर करणं आवश्यक असतं, अशी थेट मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। पार्थ पवार यांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडायला पाहिजे, कारण ते आता राजकीय प्रक्रियेमध्ये आलेले आहे, लक्षात घ्या। आणि जेव्हा राजकीय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात एखादा नवीन कार्यकर्ता येतो तेव्हा त्याने त्यांच्यावरती असलेले आरोप, संशयाचं बळ हे दूर केलं पाहिजे। एकीकडे पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चा सुरू असताना मुंढवा जमीन घोटाळ्याचं प्रकरण त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते। त्यामुळे या प्रकरणातून आता पुढे काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।